वसई विरार शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबत रिक्षांची संख्याही बेसुमार वाढली आहे। विशेषतः परवाने खुले झाल्यानंतर अधिक प्रमाणात रिक्षा शहरातील रस्त्यावर धावत आहेत। मात्र तरीही काही ठिकाणी अनधिकृत रिक्षा, कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसलेल्या रिक्षा सर्रासपणे चालवल्या जात आहेत। शहरातील बेकायदेशीर रिक्षा चालकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांची कारवाई पुन्हा सुरू झाली आहे। जानेवारी महिन्यात पोलिसांनी कारवाई केली होती। रविवारी रात्री वसई रोड परिसरात केलेल्या कारवाईत 15 रिक्षा जप्त करण्यात आल्याची माहिती वसई वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत लांके यांनी दिली। सर्वाधिक बेकायदेशीर रिक्षा या रात्रीच्या वेळी रस्त्यावर धावत असल्याची माहिती पोलिसांनी दिली। कोणत्याही प्रकारच्या कारवाईला सामोरे जावे लागू नये यासाठी हे रिक्षा चालक रात्रीच रिक्षा घेऊन बाहेर पडत असतात। यातील बहुतांश रिक्षा चालक हे गुन्हेगार प्रवृत्तीचे असतात। सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने खासगी प्रवासी वाहतूक करण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून ऑटो रिक्षांना मोटार वाहन कायद्यानुसार परवाने दिले जातात। 2017 पासून ऑटो रिक्षा परवाने खुले करण्यात आले आहेत। परवाने खुले होताच शहरात रिक्षांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे। परिवहन विभागाच्या दप्तरी सद्यस्थितीत 34,582 रिक्षाधारकांना परवाने वितरण करण्यात आले आहेत। सुरुवातीला शहरात केवळ 7 ते 8 हजार रिक्षा होत्या। आता रिक्षांची संख्या ही 39,576 इतकी झाली आहे। दिवसेंदिवस वाढत असलेल्या रिक्षांचा परिणाम हा शहरात दिसू लागला आहे। त्यातच काही अनधिकृत रिक्षांची भर पडत आहे। वसई, नायगाव, नालासोपारा, विरार अशा ठिकाणी स्थानकांसह इतर परिसरात रिक्षांची मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे। त्यातच काही रिक्षा चालक हे बेशिस्तपणे रिक्षा चालवत आहेत। रिक्षा रस्त्याच्या मध्येच अस्ताव्यस्त पद्धतीने उभे असतात, तर काही वेळा प्रवासी घेण्याच्या नादात मध्येच रिक्षा थांबवल्या जातात। यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते। सातत्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडी, हॉर्नचा त्रास यामुळे वाढती रिक्षांची संख्या ही शहराची डोकेदुखी ठरू लागली आहे। काही वेळा रिक्षा या थांबा सोडून मध्येच उभ्या करतात। अशा वेळी रुग्णवाहिका बाहेर पडण्यास अडचणी येत असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे।